आज आम्ही बदलापूरच्या पोलीस स्टेशनला भेटण्यासाठी एवढ्यासाठी आलेलो आहोत की अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि हा विषय अत्यंत चिंताजनक आहे। आणि बदलापूरला जे उत्स्फूर्तपणे आंदोलन लोकांनी केलंय त्याच्यात अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे, दोरखंडाने बांधून कोर्टामध्ये नेण्यात आले आणि हे काही गुन्हेगार नाहीयेत, ही माणसं हे सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्यामध्ये असलेली चीड आहे। ह्या आंदोलनाचा असा अपमान करता कामा नये। दगडफेक झाली हे बरोबर नाही, परंतु आधी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे ही दगडफेक झालेली आहे, तर लाठीचार्ज होता कामा नये। लोक बसले होते ट्रॅकवर, लोकांचा संताप लोक व्यक्त करत होते आणि लोकांची मागणी होती की फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारण लहान मुलांवरती अत्याचार, प्रत्येक माणूस प्रत्येक बाई आज मुंबईमध्ये चाकरमानी लोकल ट्रेन पकडून आपल्या कामावर जातात। मुलं शाळेमध्ये गेले की त्यांना डबा करून दिला की आई निर्धास्त असते की आता आपण संध्याकाळी येऊ तेव्हा आपली मुलगी शाळेत नाही येईल, पण मुलगी शाळेत सेफ नाहीये। लहान 3 आणि 4 वर्षाच्या मुलींवर अशा प्रकारचे अत्याचार होत असतील आणि पोलीस स्टेशनने अक्षम्य दिरंगाई केलेली आहे। पोलिसांनी एक महिला पोलिसर शितोळे असून सुद्धा त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक होत्या, परंतु सर्वसामान्य माणूस त्या लहान मुलीला ती आई घेऊन आली, जी आई स्वतः गर्भवती होती आणि इथे 8-8 10-10 तास बसवलं गेलं। याचा आम्ही इथे यांना आमचं खूप म्हणजे अक्षम्य दिरंगाई केलेली आहे पोलिसांनी। अशा प्रकारे पुन्हा होता कामा नये। आता त्यांची ट्रान्सफर केली, ट्रान्सफर करणं हा उपाय नाहीये किंवा शाळेने समजून शाळेवरती आम्हाला आरोप करायचा नाहीये। जर चांगली शाळा आहे, अनेक शाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना बसमध्ये घडतात, कधी शाळेमध्ये घडतात, तर शाळेचं नाव खराब होण्याचं नाही। उलट शाळेने स्वतःहून सांगितलं असतं की आमच्या शाळेमध्ये एका सफाई कामगाराने असा अत्याचार केला, याला तुम्ही ताब्यात घ्या आणि याचं इन्व्हेस्टिगेशन करा, तर शाळेचं नाव मोठं झालं असतं, खराब झालं नसतं। कारण ही एक विकृती आहे समाजामध्ये, परंतु ही विकृती दाबून ठेवली किंवा ते लपवली, ते लपवणं हा गुन्हा आहे आणि शाळेने हे समजून घेतलं पाहिजे। अनेक शाळा मोठ्या मोठ्या आज मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर कुठल्याही सिटीमध्ये तुम्ही जा, 1.5 - 2 लाख फीज घेत आहेत। आता ही शाळा याच्याविषयी मला काही बोलायचं नाही, परंतु त्या शाळेमध्ये आपले मुलं विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाही। मी तर असं म्हणेन की इथे जास्तीत जास्त महिला स्टाफच असायला पाहिजे, वॉचमन असेल, सफाई कामगार असेल, बसचा ड्रायव्हर एक वेळ जेंट्स असू शकेल, पण मुलांना उतरणं चढणं, मुलांना पिकअप करणं हे सगळं करणाऱ्या महिला जास्ती प्रेफरन्स द्यावा। शाळेची जबाबदारी असते आणि असायलाच पाहिजे, कारण आई वडील आपल्या शाळेमध्ये मुलांना टाकतात, ते निर्धास्त राहतात की शाळेमध्ये आपलं मूल सुरक्षित आहे, परंतु शाळेमध्ये अशा प्रकारचे अत्याचार जर होत असतील तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे। मूल त्यांच्या शाळेत असलं की शाळा ही त्याची पालक असली पाहिजे आणि शाळेने मुलांकडे अत्यंत प्रेमाने आणि गांभीर्याने त्यांना सांभाळलं पाहिजे। पोलीस स्टेशनने पोलिसांनी जे काय हे केलेलं आहे किंवा लोकांना जी काय लाठीचार्ज करून त्रास दिलेला आहे, त्या लोकांची ताबडतोब सुटका झाली पाहिजे। लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलेलं आहे, चीड आहे, संताप आहे लोकांना। आज मुंबईसारख्या ठिकाणी एवढा मोठा उद्रेक होणं, मला तर त्या लोकांच्या आंदोलनाला मी सॅल्यूट करते की तुम्ही जे केलंय ते खूप चांगलं केलंय, कारण हा प्रश्न वेळोवेळी आम्ही अनेक वर्ष मांडतोय की अशा प्रकारे मुलींवर, झोपडपट्ट्यांमध्ये मी काम करते, अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचार होतात, पोलीस बसवून ठेवतात, पोलीस सांगतात तुमची मुलगी पळून गेली असेल। अशा प्रकारे ह्या गुन्ह्यांकडे इतकं हीनपणे बघणं, त्याला गांभीर्य नसणं, ही खूप वाईट परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र पोलिसांनी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। मुलींवरती, महिलांवरती अत्याचाराच्या ज्या घटना वाढलेल्या आहेत, त्या घटना जर कमी करायची असतील तर पोलीस दल हे सक्षम असलं पाहिजे। नुसतं राजकीय पुढाऱ्यांना संरक्षण देणं हे पोलिसांचं काम नाही आहे। पोलीस जनतेचे मित्र असले पाहिजे आणि पोलिसांनी त्या परवा ज्यांना लाठीचार्ज केला, ज्यांना अटक केली आहे, ताबडतोब त्यांची सुटका झाली पाहिजे। मॅडम, शहरभर आता मोठे मोठे बॅनर लागलेले आहेत, विकृत राजकारण करू नका असे बॅनर लावलेले आहेत, हॅशटॅग केलं त्यांनी माय चाइल्ड नॉट फॉर पॉलिटिक्स। तर हे सगळं ही बदलापूरकरांची चीड आहे, यामध्ये हे सगळं राजकारण झालंय, याबाबत आपलं काय म्हणणं? नाही, निश्चितच याचं राजकारण करायचा प्रयत्न केला आणि त्याचं मला अतिशय वाईट वाटलेलं आहे। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः अशा प्रकारे म्हणणं
की याच्यात उबाठा गटाचं आणि यांनी सगळ्यांनी हे चीड आणणार आहे. हो, उबाठा गटाचे म्हणजे काय, सर्व राजकारणी जे असतात ते सर्वसामान्य माणसाच्या साठी असतात, त्यांच्यासाठी चांगली कामं करतात. अनेक लोक शिवसेनेच्या शाखेमध्ये जाऊन सांगतात की असं असं झालेलं आहे, पोलिसांनी आम्हाला मदत केलेली नाहीये, तेव्हा शिवसैनिक येऊन तिथे मदत करतायत. मग ते चांगुलपणा तुम्हाला दिसत नाही. ती कुठे ना कुठे जेव्हा पोलीस ऐकत नाहीत, जेव्हा लोकांना मदत हवी असते, ती मदत करणं हे काही चुकीचं नाही आहे. पण परवाच्या आंदोलनामध्ये कोणीतरी उबाठाने आपले सैनिक पाठवले किंवा पोस्टर दाखवले, असं मुख्यमंत्र्यांनी बोलायला नको होतं. खरं मुख्यमंत्र्यांची खूप मोठी चूक झालेली आहे ही. आणि पोस्टर जे दाखवले होते त्यामध्ये प्रामुख्याने असं होतं की जी घटना आहे ती बाजूला राहिली, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहिणीचं पोस्टर जे आहे तिथं जास्त प्रमाणात पोस्टरबाजी झालेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात राजकारणामध्ये उतरलेल्या आहेत. आता मी सांगू का तुम्हाला, लाडकी बहीण हे निवडणुकांच्या पुरता महिलांना मूर्ख समजण्याची योजना आहे की महिलांना आम्ही मूर्ख समज. तुम्ही 400 रुपयाचं सिलेंडर तुम्ही 1200ला केलं, दर महिन्याला तुम्ही 800 रुपये म्हणजे वर्षाला तुम्ही 9,600 रुपये जास्ती घेतली आहे. प्रत्येक महिलेकडनं 10-10 हजार रुपये तुम्ही वर्षाला जास्ती घेतले आणि निवडणुका आल्यावर तुम्ही लाडकी बहीण 1500 रुपयाची भीक देताय. ह्या लोकांना काही काही ठिकाणी हे समजतंय. काही काही ठिकाणी महिला म्हणतायत हे आम्हाला नको आहे, आमचे मुलं सुरक्षित असले पाहिजे. म्हणजे त्याचं कनेक्शन लाडक्या बहिणीसाठी अशासाठी जोडलं की हे निवडणुका 2-3 महिन्यावरती आल्यावर तुम्ही आम्हाला पैसे देतायत. निवडणुकांना पैसे वाटतातच ना. असे तर जोडलं म्हणजे मग यामध्ये राजकारण झालंय का? म्हणजे याच्यात राजकारण झालं म्हणजे कुठेतरी संतप्त लोकांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारे लाडकी बहीण मिळण्यापेक्षा आमच्या छोट्या लाडक्या लेकरांना वाचवा, ते सुरक्षित असले पाहिजे. ही सुरक्षा ही महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये जर काय लाडकी बहीण करून जर तुम्ही सतत जाहिरातीबाजी करत असाल आणि आम्हाला याच्यातनं आमच्या सगळ्या बहिणी मतं देणार आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुमच्या डोक्यातनं काढायचं काम त्या पोस्टरने केलेलं आहे. एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग स्वतः बदलापूर पोलीस ठाण्यात अजून ठाण मांडून आहेत. कालपासून प्रत्यक्ष तपासाला सुरुवात केलेली आहे एसआयटीनं. तुम्ही त्यांची भेट घेतलेली आहे का? त्यांनी काय सांगितलेलं आहे? नाही, आम्ही त्यांची भेट घेतलेली नाही. आज आम्ही ह्या पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि निश्चितच मला असं वाटतं आता जे संजय जाधव पोलीस ऑफिसर आहेत त्यांनी आम्हाला जी सगळी माहिती दिलेली ते ॲक्टिवली करतायत काम. आणि एसआयटीची जी काय असेल ती त्या आरती मॅडम करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. आता मला असं वाटतं पोलिसांच्या कामामध्ये जास्ती ढवळाढवळ करण्यापेक्षा आता हायकोर्टाने पण सुमोटो करून ही स्वतः हँडल करत आहे. त्यामुळे आता ह्याच्यावरती पोलिसांवरती हायकोर्टानेच स्वतः सुपरविजन केलेली असल्यामुळे आता आम्हाला जास्ती त्याच्यामध्ये पोलिसांना विचारण्याची आणि पोलीस काय ठराविक उत्तरं देणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारच्या विकृती जी आहे ती ठेचून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. माझ्याबरोबर निर्मलाताई ॲडव्होकेट आहेत सावंत प्रभावळकर, त्यांना जर काही ह्या बाबतीत सांगायचं असेल तर ते सांगू शकतो. एसआयटीच्या बाबतीमध्ये आम्ही यांना सूचना दिलेल्या आहेत. आम्हाला जे एसआयटीला कन्व्हे करायचं आहे ते हेच करायचं आहे की इमिजिएटली 30 डेजमध्ये चार्जशीट फाईल करायला लागते पॉक्सो ॲक्टमध्ये, ती त्यांनी करावी. त्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन करताना इतकं फुलप्रूफ इन्व्हेस्टिगेशन करावं की उद्या सकाळी आम्हाला असं नको की इन्व्हेस्टिगेशन नव्हता आणि पुरावा नव्हता म्हणून आरोपी सुटला, असं होता कामा नये. त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की मेडिकल ज्या मुलीचं झालेलं आहे तो सफिशियंट पुरावा आहे आणि जो त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवलेला आहे आरोपीविषयी. आरोपीचा ट्रॅक रेकॉर्ड त्यांनी लक्षात घेतलेला आहे आणि नवीन न्यायसंहिता BNS भारतीय न्यायसंहिता त्याच्या अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्ट आहे त्याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी हे केलं प्रोसेस केलेलं आहे आणि त्याप्रमाणे एसआयटी त्याची पूर्णपणे दखल घेत आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाऊन विदिन लिमिटेड टाईम आम्ही हा जो खटला आहे तो पूर्णत्वास नेऊ असं त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स दिलेलं आहे. एक वेगळा प्रश्न आहे. पुण्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे आंदोलन भडकवण्याचं काम रोहित पवार करतात असं विरोधकांचं म्हणणं आहे. हे आंदोलन भडकवणं असं विरोधक जर म्हणत असतील तर मग विद्यार्थ्यांची मदत करत का नाही सरकार? एकाच दिवशी जर 2-2 परीक्षा असतील तर विद्यार्थी कसे जाऊ शकतात? विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न रोहितदादा पवार हे चांगल्या प्रकारे हँडल करतायत. विद्यार्थ्यांना त्यांच्यावरती विश्वास आहे. मागे सुद्धा पवारसाहेब एक 10-15 महिन्यापूर्वी त्या आंदोलनात स्वतः पवारसाहेब रात्री उतरले होते. कशासाठी उतरले होते?
ह्या मुलांना जो परीक्षांमध्ये त्रास होतोय, त्याच्या तारखा नीट बघितल्या जात नाही, प्रश्नपत्रिका फुटल्या जातात, अशा प्रकारे फोडल्या जातात, हे सगळं ह्या सरकारमध्ये होतं आहे ना. मग हे सरकार जबाबदार आहे. आम्हाला दोष देण्यापेक्षा किंवा रोहित दादांना दोष देण्यापेक्षा ते स्टुडंट्सची मदत करतायत हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही का नाही गेला मदत करायला? तुमच्याकडे नाही आहे का युवा वाहिनी, युवा हे युवा ते, सगळे युवकांची एवढी तुमच्याकडे आहे, त्यांनी का नाही या विद्यार्थ्यांना मदत केली? का म्हणून रोहित दादांना केली? कारण आम्हाला त्याविषयी शेतकऱ्यांना मदत करायला पवार साहेब जातात, स्टुडंट्स हे असले की पवार साहेब जातात, आणि महिलांचा काही प्रश्न असले तर पवार साहेब जातात. तुम्हाला का वाटत नाही? तुम्ही फक्त लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले की तुमचं 1-2-4 महिने पैसे द्यायचे म्हणजे तुमचं झालं का काम? असं नाही आहे ते. प्रत्येकाचे प्रश्न तुम्हाला माहीत असले पाहिजे, विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत आणि कोणाचे काय प्रश्न आहेत, त्याच्यावरती सोल्युशन काढणाऱ्या माणसाकडेच लोक जातात, आणि म्हणून रोहित दादांकडे गेलेले आहेत हे लोक. शरद पवार यांना जी झेड+ सुरक्षा केंद्राने दिली त्यावरती निलेश लंके यांनी एक वक्तव्य केलं ट्विटरच्या माध्यमातून. निलेश राणे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे ट्विटरवरून की 50 वर्ष देशाच्या राजकारणात काळा काढत बसल्यानंतर असं त्यांना सुरक्षेची गरज पडते का, आणि त्यांना नेमकं कोण मारणार आहे, त्यांना कसला धोका आहे, त्यांना सुरक्षेची गरज काय, असं. मग त्या निलेश राणेला सुरक्षा द्यावी झेड+, असं मी फडणवीसांना सांगेल की त्यांना सुरक्षा द्या. त्यांचं वेळ हल्ली वाढलेलं आहे. पवार साहेबांनी ज्या 55 वर्षामध्ये जेवढे कामं केलेत ना, त्यातलं एक काम करून दाखव, एक काम करून दाखव. हिंदू मुस्लिम म्हणजे हे ढोंगी हिंदुत्व, जेव्हा राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा हिंदुत्वाचं कधी यांना प्रेम आलं नव्हतं, आणि आता भाजपमध्ये गेल्यावरती ढोंगी हिंदुत्व करून, कारण आता निवडणुका आल्या, हिंदू मुस्लिम दंगे कसे करता येतील, कशा प्रकारे जनतेची मतं मिळवता येतील, हे घाणेरडं सगळं विकृती त्यांच्या डोक्यामध्ये भरलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात पवार साहेबांना झेड सुरक्षेची काय गरज आहे. ते काय गरज आहे काय नाही ते सुरक्षा देणारे बघतील ना. तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे? तर तुम्ही जर काय तुम्हाला सुरक्षा पाहिजे असेल तर गृहमंत्री तुमच्या घरचेच आहे, तुम्ही म्हणता ना, तुम्ही झेड+ घ्या, कारण तुम्ही वेड्यासारखे बरबरताय. उद्या कोणीतरी तुम्हाला मारलं बिरलं तर पंचायत होईल, म्हणून तुम्ही झेड+ सुरक्षा मागा, अशी माझी त्यांना मागणी आहे. आज अंबरनाथमध्ये सुद्धा 9 वर्षाच्या मुलीवर भयानक प्रकार चालू आहेत हे सगळे. आणि गृह खातं, मला तर पुन्हा असं वाटतं की पोलिसांची सुरक्षा जी आहे ती फक्त मंत्र्यांसाठी आहे का, VIP लोकांसाठी आहे का? तिथे टॉयलेटमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, कुठे शाळांमध्ये अशा प्रकारे लहान मुलींवरती जर अत्याचार होत असतील तर ह्याची जबाबदारी गृह खात्याची. आणि खरंच वाईट वाटतं की फडणवीसांकडे आज 7 वर्ष झालं गृह खाते, 7-8 वर्ष झाले. हे सगळ्यात फेल्युअर गृहमंत्री आहेत. यांनी महिलांसाठी काहीही केलेलं नाही आहे. लहान मुलांपर्यंत अत्याचार वाढत चाललेले आहेत. आणि मला असं वाटतं हे गृह खातं आता अजितदादांकडे दिलं तर मला असं वाटतं अजितदादा फार कडक स्वभावाचे आहेत, पोलिसांमध्ये एक दरारा निर्माण करू शकतील आणि जरा चांगलं काम करतील. तेव्हा आता शेवटचे 2 महिने मला असं वाटतं अजितदादांकडे हे गृहमंत्रीपद द्यावं. फडणवीस फार निवडणुकांमध्ये बिझी आहेत. जास्तीत जास्त तिकीटं स्वतःच्या पक्षाला कसे मिळवायचे याच्यामध्ये कसरती त्यांना कराव्या लागत आहेत. रोज महिलांवरती, लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत. पोलीस दल त्यांना सांभाळता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं एक तर शिंदेंनी स्वतःकडे घ्यावं, नाही तर अजितदादांकडे द्यावं. पण मला असं वाटतं हे गृह खातं जे आहे ते सांभाळणं त्यांच्या बसकी बात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.